नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण चेहऱ्यावर वांग आले असेल तर ते कसे घालवायचे यासाठी काही साध्या आणि सोप्या ब्युटी टिप्स बघणार आहोत। चेहऱ्यावर वांगाचे डाग कमी करण्यासाठी तुळशीची पानं वाटून त्यामध्ये 3 ते 4 थेंब लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावावी। लवकरच सुरकुत्या आणि वांग दूर होतील, तसेच डार्क सर्कलची समस्या देखील कमी होईल। सनस्क्रीन दररोज SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेलं सनस्क्रीन लावा। हे सूर्यापासून त्वचेचं रक्षण करेल आणि नवीन वांग होण्यापासून रोखेल। सूर्यापासून त्वचेचं रक्षण करा, हे वांग टाळण्याचा आणि त्याचे उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे। तसेच बाहेर जाताना चेहऱ्याला स्कार्फ बांधा, टोपी घाला आणि सनग्लासेस वापरा, यामुळे वांग अजून जास्त होणार नाही। आहारामध्ये फळं आणि भाज्यांचा समावेश करा। फळं आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेचं रक्षण करतात आणि मेलॅनिन उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करतात। पुरेशी झोप घ्या। झोप कमी झाल्यामुळे त्वचा थकलेली दिसू शकते आणि वांग तीव्र होऊ शकतात। रात्री पुरेशी झोप घ्या, त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। तणाव कमी करा। तणावामुळे त्वचेच्या समस्या वाढू शकतात, म्हणून तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा। कोणतंही नवीन क्रीम किंवा प्रोडक्ट चेहऱ्यावर वापरू नका, त्याआधी गळ्यावर किंवा हातावर थोड्या प्रमाणात वापरून पहा। क्रीमचे कुठलेही साईड इफेक्ट होत नसतील तरच चेहऱ्यावर लावा। काही वेळा जास्त केमिकल्समुळे चेहऱ्यावर वांग येतात। वांग कोणत्या कारणाने झाला आहे, आधी ते कारण शोधा, त्यानुसारच वांगाचं योग्य ते निदान करता येतं। काही वेळा वांग जर मेडिसिन्समुळे होत असतील तर त्यावर तुम्ही कितीही घरगुती उपाय केले तरी देखील जोपर्यंत आपलं मेडिसिन चालू असतात तोपर्यंत वांगाचे डाग काही जात नाही, त्यानंतर आपोआपच डाग कमी होत जातात। काही वेळा प्रेग्नन्सीमध्ये देखील चेहऱ्यावर वांग येतात। अशा परिस्थितीमध्ये प्रेग्नन्सीनंतर हे वांगाचे डाग आपोआप कमी होतात, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जास्त टेन्शन घेऊ नये। नैसर्गिक उपचारानं वांगाचा डाग जायला वेळ लागतो, त्यामुळे घरगुती उपाय जर करत असाल तर ते नियमितपणे काही आठवडे, महिने हे उपाय करावेत, तेव्हा चांगला फरक जाणवतो। तसंच सगळेच उपाय सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरतात असं नाही, त्यामुळे आपल्या स्किनला काय सूट होतं त्यानुसारच उपाय करावा। काही लोकांची स्किन सेन्सिटिव्ह असते, त्यांनी जर सेन्सिटिव्ह स्किनवर लिंबाचा रस लावला तर अजून त्रास वाढू शकतो। म्हणून आपली स्किन टाईप काय आहे किंवा आपल्या चेहऱ्याला काय सूट होतं हे ओळखूनच योग्य ते उपाय करावेत। एखाद्या क्रीमनं जर एखाद्याला फरक जाणवला तर तुम्हाला देखील जाणवेलच असं नाही, त्यामुळे दुसऱ्याचं बघून कोणतीही क्रीम लावू नका। डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊनच चेहऱ्यावर वांगासाठी क्रीम लावावी। काही वेळा अति प्रमाणामध्ये धूळ प्रदूषणामध्ये राहिल्यामुळे देखील वांगाचे डाग येतात। अशा वेळेस धूळ प्रदूषणापासून स्किनचं संरक्षण करावं, तसेच योग्य ती स्किन केअर रुटीन फॉलो करावी। रात्री झोपताना मेकअप काढूनच झोपावे। तसेच अति प्रमाणामध्ये स्पायसी फूड खाऊ नये, यामुळे देखील पिंपल्स आणि वांग येऊ शकतात। वांगाचे डाग नैसर्गिकरित्या कमी करायचे असतील तर खाण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं। असे पदार्थ खाऊच नका ज्यामुळे तुम्हाला शरीराला किंवा तुमच्या त्वचेला कुठलंही पोषण मिळणार नाही, जसे की जंक फूड, फास्ट फूड। त्याऐवजी व्हिटॅमिन C युक्त फूड खावं, ज्यामध्ये भाज्या, फळं यांचा जास्तीत जास्त समावेश करावा। यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या ग्लोईंग होते आणि हळूहळू वांगाचे डाग देखील कमी होत जातात। मसूर डाळीचं पीठ 1 चमचा, 1 चमचा दही, हळद, टोमॅटोचा रस मिक्स करून फेस पॅक बनवावा। हा फेस पॅक आठवड्यातून 3 ते 4 वेळेस किंवा अगदी दररोज जरी लावला तरी देखील चालेल। यामुळे चेहऱ्याची त्वचा गोरी दिसायला लागते आणि वांगाचे डाग देखील कमी होतात, काळपटपणा देखील निघून जातो। आता चेहऱ्यावर वांग का होतो त्याची कारणं बघूयात। उन्हाळ्यामध्ये वांगाची समस्या जास्त वाढते, याचं कारण म्हणजे उन्हाळ्यात लोक जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात, त्यामुळे वांगाची समस्या वाढू शकते। सूर्यप्रकाशामध्ये दीर्घकाळ राहिल्याने चेहऱ्यावर मेलॅनिनचं जास्त उत्पादन होतं, त्यामुळे वांगाची समस्या वाढू शकते। खूपदा गर्भनिरोधक गोळ्यांमुळे ही महिलांमध्ये वांगाची समस्या उद्भवते, कारण गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने महिलांच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतं, त्यामुळे वांगाची तक्रार होऊ शकते। तुमच्या कुटुंबामध्ये जर एखाद्याला वांगाची समस्या असेल तर येणाऱ्या पिढीला वांगाचा त्रास होऊ शकतो, म्हणजे कुठं ना कुठं अनुवंशिकता हे देखील कारण आहे।
आता वांगाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दही देखील एक उत्तम औषध आहे। यासाठी एका चांगल्या वाटीत दही घ्या व त्वचेवरील वांग असलेल्या जागी लावा। 20 मिनिटांनंतर चेहऱ्यावर तसंच राहू द्या। नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका। लिंबाचा रस देखील चेहऱ्यावरील वांगाच्या समस्येवर अतिशय फायदेशीर आहे। यासाठी 1 चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या। दोन्ही छान मिक्स करा। मिश्रण वांग असलेल्या भागावर किमान 15 मिनिटे तसंच राहू द्या। नंतर कोमट पाण्याने धुवून टाका। तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावत राहा। चेहऱ्यावरील वांगाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी केळ कुस्करून घ्या। त्यामध्ये दूध आणि मध घालून चांगलं मिक्स करा। हे मिश्रण वांग असलेल्या भागावर लावा। किमान 30 मिनिट तसंच राहू द्या। त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या। मध आणि कोरफडचे मिश्रण देखील वांगाच्या समस्येसाठी प्रभावी ठरतं। यासाठी एका वाटीमध्ये मध आणि कोरफड घेऊन मिक्स करा। हे मिश्रण 10 मिनिटे तसंच ठेवा। त्यानंतर चेहऱ्याला लावा आणि 20 मिनिट तसंच राहू द्या। त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या। हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा। बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो। वांगाच्या समस्येवर बटाट्याचा रस प्रभावी ठरतो। हा उपाय करण्यासाठी बटाट्याची साल काढा, किसून घ्या। नंतर तो पिळून त्याचा रस काढा। हा रस वांगाच्या डागावर लावा। 10 मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका। आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हा उपाय करावा। हळकुंड आणि जायफळ दूध घालून सहाणेवर उघळून घ्या। हा लेप वांगाच्या डागावर 15 ते 20 मिनिटं लावा। नंतर चेहरा धुवून टाका। आठवड्यातून एकदा हा उपाय जर नियमितप्रमाणे केलास तर वांगाचे डाग लवकरच कमी होतात आणि हळूहळू निघून देखील जातात। वांग घालवण्यासाठी थोड्याशा कच्च्या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून पेस्ट बनवावी। नंतर त्या वांगाच्या डागावर लावावी। ही हळदीची पेस्ट पूर्णपणे कोरडी झाल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून टाकावी। हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असल्यानं वांग कमी करण्यासाठी प्रभावी होऊ शकतं। ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर वांगाचे डाग कमी करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकतो। ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर त्वचेवर ब्लीचसारखं काम करतो। यासाठी कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावरील डागांवर ॲपल सायडर व्हिनेगर लावा आणि ते सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवून घ्या। खाण्याचा सोडा, तुरटी आणि लिंबू एका भांड्यामध्ये मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे। 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा। या उपायानं चेहऱ्यावर तेज येते आणि काळेपणा देखील निघून जातो। गाजर स्वच्छ धुवून किसून घ्यावं। त्यातला रस बाजूला काढावा। त्यामध्ये मुलतानी माती घालून मिसळून घ्यावं। त्यानंतर 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा टोमॅटोचा रस आणि 1 चमचा बटाट्याचा रस टाकून छान मिक्स करावं। त्वचेवर 20 मिनिटांसाठी लावून ठेवावं। आठवड्यातून किमान 2दा हा उपाय करा। यामुळे चेहऱ्यावर ग्लो देखील येईल आणि काळे डाग देखील कमी होतील। चेहऱ्यावरील वांगाचे डाग कमी करण्यासाठी वरील उपयुक्त उपाय तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।